आवाज येतोय का चेक करा ना. मॅम आवाज येतोय का चेक करा मला. आवाज येतोय? हॅलो, माईक टेस्ट. येतोय ना आवाज? गुड आफ्टरनून स्टुडंट्स. कोणाला आवाज नसेल येत ना त्यांनी मध्ये सांगा अनम्यूट करून मला की आवाज नाही येत. नवीन नाव काय? एमपीएससी कधीपासून करताय? प्रेशर की अगोदर केलेली आहे? ओके, आता नवीन स्टार्टिंग केलं आता प्रिपरेशनला, आता एकदम फ्रेश. तर मी तुम्हाला नंतर सांगतो काय ते. सध्या तुम्ही पॉलिटी समजा. आमचा एक लेक्चर झालेला मागे पॉलिटीचा, तेव्हा बहुतेक तुम्ही नव्हता, राईट? तू होतास लास्ट टाइम लेक्चरला. ओके ओके, ठीक आहे, चालेल. जसं इंग्लिश आणि मराठी एवढं काय नाही, थोडेफार वर्ड्सच आहेत, एवढं काय प्रॉब्लेम नाही ना तुला. इंग्लिश मराठी समजतं ना? हा, ओके, पहिले झाले, मग काय प्रॉब्लेम नाही. लास्ट टाइम आपण मोस्टली काय घेतलेलं की ऐतिहासिक आढावा घेतलेला, तुम्हाला लक्षात असेल तर. म्हणजे जे ऍक्ट्स होते, ब्रिटिश काळीन जे ऍक्ट्स होते ते आपण केलेले, जसं की रेग्युलेटिंग ऍक्ट वगैरे आहेत, फिक्सिंग ऍक्ट वगैरे ते केलेले. फक्त एक लास्टचा ऍक्ट राहिला. लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर लास्ट टाइम जे आपण काही शिकवलेलं त्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर आता विचारा. आपण थोडंसं एक क्विक रिवाइज करूया आपण लास्ट टाइम काय घेतलेलं ते, 5 ते 10 मिनिटं. त्यानंतर आपण पुढचा जो ऍक्ट आपला एक राहिलेला 1935 चा ऍक्ट तो आपण स्टार्ट करूया, चालेल? सर्वात पहिले आपण 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट बघितलेला. या ऍक्ट नुसार काय झालेलं तर फर्स्ट गव्हर्नर जनरल झालेला, गव्हर्नर जनरल हॉर्डिंग्स, लॉर्ड हॉर्डिंग्स. त्यानंतर सेकंड ऍक्ट बघितला आपण पिट्स इंडिया ऍक्ट 1784 चा, 1784 पिट्स इंडिया ऍक्ट, 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट. हे आपण बघितलेले ऍक्ट, हे सगळे ऍक्ट इम्पॉर्टंट आहेत. ह्या ऍक्ट नुसार काय झालेलं तर बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची निर्मिती झालेली, आणि जी पॉवर असते त्याची बायफिकेशन केलेलं, मतलब पॉवर डिस्ट्रीब्युट केले गेलेले. त्यानंतर तिसरा इम्पॉर्टंट ऍक्ट होता 1833 चा सनदी कायदा, याला म्हणतात मराठीमध्ये. या ऍक्ट नुसार काय झालेलं तर लॉर्ड विलियम बेंटिक होता, तो पूर्ण इंडियाचा हे झालेला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया झालेला. इथे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल झालेला आणि इथे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया झालेला विलियम. मागे लिहून दिलेलं सगळं, ओके. त्यानंतर एक इम्पॉर्टंट ऍक्ट होता तो 1853 चा होता. या ऍक्ट नुसार काय झालेलं तर केंद्रीय विधिमंडळाची स्थापना झालेली. आणि पहिल्यांदाच भारतीयांना केंद्रीय विधिमंडळामध्ये स्थान दिलं गेलेलं या ऍक्ट नुसार. त्यानंतर झालेलं तुम्हाला माहिती असेल 1857 चा उठाव झालेला. त्यानंतर भारतामध्ये ऑफिशियली राणीची, म्हणजे तेव्हाचा जो राजा राणी होती ब्रिटिश मधली, त्याची ऑफिशियली सत्ता आली आणि ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आलेली 1858 च्या ऍक्ट. त्याला गुड गव्हर्नन्स ऍक्ट असंही म्हटलं जातं, आपण बघितलेलं. यांनी जे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते त्यांचा व्हॉइस रॉय आणि एक भारत मंत्री नवीन पद निर्माण केलेलं गेलेलं व्हॉइस रॉयच्या मदतीसाठी, राईट? ते सगळं आपण बघितलेलं. त्यानंतरचा ऍक्ट होता 1861 चा. 1861 च्या ऍक्टनी काय केलेलं तर आपल्याला कायदे बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीयांचा समावेश झालेला. मोस्टली 3 सदस्य नामनिर्देशित केले गेले, बनारसचा राजा सर दिनकरराव आणि फतेहाचे महाराज, राईट? तर ह्या ऍक्ट नुसार विकेंद्रीकरणाची सुरुवात झालेली. विकेंद्रीकरण म्हणजे काय मी सांगितलेलं तुम्हाला,
पॉवर जे डिस्ट्रीब्युट केलं जातं ते केंद्र असतं, सेंट्रल असतं, ज्याकडे पॉवर केंद्रित केलं जातं, त्यानंतर ही विकेंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली 1861 मध्ये. 1892 चा ऍक्ट होता, इंडिया काउन्सिल ऍक्ट. त्यांनी केंद्रीय प्रांतिक कायदेमंडळात जागा असतात त्या वाढवलेल्या गेलेल्या. ते इम्पॉर्टंट ऍक्ट होता 1909 चा मॉर्ले मिंटो ऍक्ट. चा मॉर्ले मिंटो ऍक्ट होता आणि 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट. मॉर्ले मिंटो ऍक्ट ह्यासाठी इम्पॉर्टंट होता की यांनी केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळाची संख्या वाढवण्यात आलेली. त्यानंतर ह्या कायद्याने सर्वप्रथम कार्यकारी मंडळात भारतीयांचा समावेश करण्यात आलेला. पहिले भारतीय होते सच्चिदानंद सिन्हा, सत्येंद्रनाथ प्रसाद सिन्हा. देन ह्या ऍक्टने प्रथमच मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती केली गेली. स्वतंत्र मतदारसंघ असं माहिती आहे तुम्हाला मुस्लिमांसाठी. ओनली मुस्लिम्स त्यांना फक्त मुस्लिम प्रतिनिधी निवडून देतील असं. त्यानंतरचा इम्पॉर्टंट ऍक्ट होता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट. त्यांनी भारतीयांना जबाबदार शासन देण्याचं वचन देण्यात आलेलं. या ऍक्ट नुसार केंद्राच्या प्रांतावरील नियंत्रण शिथिल करण्यात आलं. केंद्रात प्रथमच द्विगृही कायदेमंडळाची स्थापना करण्यात आलं. आता जसं तुम्ही बघता लोकसभा आणि राज्यसभा, ते फर्स्ट टाइम ह्या कायद्याने स्थापन करण्यात आलेलं. देन ह्यांनी भारतीयांना मतदानाचा अधिकार दिला ह्या ऍक्ट. पण कशावर होतंय मतदान? वयावर आधारित होतं का? तर नाही, मालमत्ता आणि शिक्षण या आधारित मतदानाचा हक्क देण्यात आला. आणि ह्या कायद्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापनाही करण्यात आली. कोणते लोकसेवा आयोग? म्हणजे आत्ताचा जे UPSC आहे त्याशी तुम्ही कम्पेअर करू शकता, राईट? एवढं कळलेलं तुम्हाला. फक्त एक लास्ट राहिलेलं आपलं 1935 चा ऍक्ट, सर्वात इम्पॉर्टंट ऍक्ट आहे. एवढं कळलंय का तुम्हाला? तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारू शकता. हो. 1935 चा ऍक्ट ह्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण की जे आता जर तुम्ही आपली घटना बघाल त्यातले 250 तरतुदी ह्या डायरेक्टली ह्या ऍक्ट मधून आपण अडॉप्ट केलेल्या आहेत. त्यामुळे हा ऍक्ट खूप इम्पॉर्टंट होतो आपल्यासाठी. या ऍक्ट मध्ये 321 आर्टिकल्स म्हणजे कलम, 10 परिशिष्टे म्हणजे शेड्यूल्स. तीन सूची या ऍक्टने केल्या गेल्या. आता तुम्हाला माहिती असेल आपल्या ह्याच्यामध्ये घटनेमध्ये सूची आहेत, म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची माहिती असेल तर त्या सूचींचं यांनी या कायद्यानुसार हे केलेलं. ह्या सूची आपल्या राज्यघटनेत ह्याच कायद्यानुसार घेतल्या गेलेल्या. आणि टोटल 10% लोकांना म्हणजे भारताच्या तेव्हाच्या मतदानाचा अधिकार देण्यात आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली गेली आहे. देन फेडरल कोर्टची पण स्थापना केली गेली. देन राज्य आणि संयुक्त लोकसेवा आयोग, त्याचा तुमचं MPSC आहे ना, त्या प्रकारे त्याची स्थापना केली गेली.
झालं लिहून एवढं? सर ते पहिल्याच्यात काय लिहिलंय 10 परिशिष्ट का? 10 परिशिष्टे, 321 आर्टिकल्स कलम आणि 10 परिशिष्टे होती या ऍक्ट. त्याला भारत सरकार कायदा असं म्हटलं जातं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. कुठलंही लिहू का? लिस्ट, सेंटर, स्टेट and concurrent. The right to vote. And this is the Federal Court of Federal Court. And this is State Public Service Commission and Joint Public Service Commission. Joint Public Service Commission म्हणजे 2 किंवा जास्त राज्यांसाठी जर का लोकसेवा आयोगाची गरज असेल त्यासाठी जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन. ह्या ऍक्टनी जे 1861च्या ऍक्टनी विकेंद्रीकरणाची सुरुवात झालेली, त्याची समाप्ती म्हणजे विकेंद्रीकरण पूर्णतः अस्तित्वात आलं ह्या ऍक्ट नुसार. झालं लिहून? सर बोला बोला. फर्स्ट लक्ष्मीकांत मधलं फर्स्ट चॅप्टर मधलं एवढंच ऍक्ट इम्पॉर्टंट आहेत ना? हो, हे सगळे ऍक्ट इम्पॉर्टंट आहेत. जे झालेत ते सगळे ऍक्ट हा. इम्पॉर्टंट. जेवढे एवढं सांगितलं सगळे इम्पॉर्टंट आहे. ओके, थँक्यू सर. सॉरी, कॉन्करंट. झालं लिहून? झालं? झालं? च्या ऍक्टनी विकेंद्रीकरणाची समाप्ती झालेली. डिसेंट्रलायझेशन.
यानंतर इम्पॉर्टंट ऍक्ट होता तो होता 1947चा ऍक्ट. ह्या ऍक्टने काय झालं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपल्याला स्वातंत्र्य भेटलं. हे सर्व ऍक्ट का पारित झाले तुम्हाला माहिती असेल, आपण पारतंत्र्यात असून पण. कारण की ब्रिटिशांनी जे आपल्यावर राज्य केलं ते मिलिटरी रूल नव्हतं की त्यांनी आपल्यावर डायरेक्ट आक्रमण करून आपल्यावर हे केलं. त्यांनी आपल्याला जे पारतंत्र्यात ठेवलेलं ते एक लिगली आणि पॉलिटिकली आपल्याला पारतंत्र्यात ठेवलेलं. त्यामुळे हे सगळे ऍक्ट नुसार आपल्याला स्वातंत्र्य भेटत गेलं हळूहळू. जो लास्टचा ऍक्ट होता ज्याने आपल्याला स्वातंत्र्य भेटलं ते होतं 1947चा ऍक्ट. हे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हे झालेलं, मांडण्यात आलेलं. डेट ह्या इम्पॉर्टंट आहेत जे ऍक्ट पारित झालेलं आहे त्याचं. एक लास्ट इम्पॉर्टंट गोष्ट, कधी राज्यशास्त्र वाचताना त्याला तुम्ही कम्पेअर करत चला हिस्ट्री. तुम्हाला माहिती असेल 1940ला काय झालेलं, सांगू शकेल कोण 1940ला काय झालेलं? सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालेलं, राईट. हिटलरची एंट्री झालेली इकडे वर्ल्ड पॉलिटिक्स मध्ये. हिटलरनी युद्ध चालू होतं इकडे, इंग्लंड वगैरे जे अलाइज राष्ट्र होते ते होतं. इंग्लंडनी काय केलं की आपली परमिशन न घेता, आपण त्यांची कॉलनी होतो. कॉलनीचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, कॉलनी म्हणजे काय, वसाहत. आपण आपली त्यांनी परवानगी न घेता डायरेक्टली असं डिक्लेअर केलं की आपणही त्यांच्यासोबत ह्याच्याबद्दल त्यांनी आपल्याला प्रॉमिस केलेलं की ते आपल्याला स्वतंत्रता देणार, की तुम्ही जर का आम्हाला सपोर्ट केलं युद्धात तर तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य देऊ. फक्त हे त्यांनी लिगल नव्हतं केलं, जस्ट फॉर्मली बोललेले आपल्याला. हे लिगल करण्यासाठी पुढे आपल्याला एक कमिशन आलं पुढे. ते घटना निर्मिती मध्ये सांगेल, जस्ट समजून घ्या आता. स्वातंत्र्यासाठी आपल्याला त्यांनी परमिशन दिली, त्या पुढे एक कमिशन आलं, क्रिप्स कमिशन फॉर्मलाइज करण्यासाठी. परंतु त्याची काही मान्यता झाली नाही आपली त्यावरती. 1942ला आलेलं ते कमिशन. आणि 1942ला गांधीजींनी कुठली मुवमेंट स्टार्ट केली? क्विट इंडिया मुवमेंट. या मुवमेंटचा खूप मोठा परिणाम झाला, कारण की गांधीजींनी असं म्हटलं की करो या मरो, पूर्ण स्वतंत्रता भेटलंच पाहिजे, राईट. ह्यानंतर 1946ला एक कमिशन पाठवण्यात आलं, कॅबिनेट कमिशन होतं ते. लिहून घेऊ नका, जस्ट समजून घ्या. कॅबिनेट कमिशन पाठवण्यात आलं की तुम्हाला घटना निर्मितीसाठी तुम्हाला स्वातंत्र्य भेटलं आणि तुम्हाला घटना जर का तुम्हाला देश चालवायचं तर घटनाच पाहिजे, तुम्हाला एक कॉन्स्टिट्यूशन पाहिजे. त्यासाठी एक कमिशन पाठवण्यात आलं. त्यानुसार आपली घटना निर्मिती समिती स्थापन करण्याची जी शिफारसी होत्या त्या करण्यात आल्या. आणि त्याच काळामध्ये इकडे इंग्लंडमध्ये सत्तांतरी झालेली. नवीन जो पक्ष होता मजूर पक्षाची सत्ता तिकडे अस्तित्वात आली. मजूर पक्षाने असं घोषित केलं की 1948 पर्यंत भारताला आम्ही पूर्ण स्वतंत्र देऊ किंवा आम्ही भारतातून निघून जाऊ, इंग्लंड भारतातून आपला निघून जाईल, असं मजूर पक्षाने घोषित केलं. पीएम तेव्हा पीएम होते ऍटली, पीएम ऍटली, राईट. एवढं कळलं तर आपल्याला डायरेक्टली आपल्याला भेटलं नाही स्वतंत्र, तर ही पूर्ण एक प्रोसेस होती. कारण की आपण मिलिटरी रूल मध्ये नव्हतो पारतंत्र्यात असताना, तर आपल्याला लिगली आणि पॉलिटिकली त्यांनी पारतंत्र्यात ठेवलेलं. त्यामुळे एवढं कळलं. ऍक्ट आतापर्यंत जे झाले त्यामध्ये काय डाऊट आहे तुम्हाला? तुम्हाला त्यांचं सांगतो काय झालं, तुम्हाला काय डाऊट आहे नक्की? आता आपण सर्वात इम्पॉर्टंट चॅप्टर बघणार आहोत, घटना निर्मिती. आणि एक ह्या फर्स्ट चॅप्टर मध्ये लास्टला लक्ष्मीकांत मध्ये तुम्ही बघाल ना, तर इथे एक हे दिलेलं आहे, स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ दिलेलं आहे. ते पूर्णच्या पूर्ण पाठ करायचं. मी लिहून देत नाही इथे, तुम्ही लक्ष्मीकांत असेल त्यामुळे तुम्ही पाठ करू शकता. अंतरिम हे दोन दिलेले आहेत चार्ट. एक आहे अंतरिम मंत्रिमंडळ आहे 1946, आणि लास्टला आहे ते आहे ते इंडिपेंडन्स. ते लास्ट वाला 1947चं ते पूर्णच्या पूर्ण पाठ करायचे. डायरेक्टली क्वेश्चन येतात, आणि मोस्टली क्वेश्चन येतात ते कशावर येतात माहिती आहे का? अर्थमंत्री, रेल्वे, दिस इज फायनान्स, रेल्वे,
आणि इथे असं पण विचारलं जातं की नॉन काँग्रेसी कोण होतं? 3च मंत्री नॉन काँग्रेसी होते यामध्ये. त्याला ठीक करतो, लिहून घ्या. जे कायदा मंत्री होते B.R. आंबेडकर. कायदा मीन्स लॉ. देन होतं संरक्षण मंत्री सरदार बलदेव सिंग. सर बोर्डवरचं काही दिसत नाहीये. मॅम हे भरून भेटेल. मी सांगतो, तुम्ही लिहून घ्या. कायदा मंत्री B.R. आंबेडकर. B.R. आंबेडकर ना? हा, B.R. आंबेडकर. कायदा मंत्री B.R. आंबेडकर. देन संरक्षण मंत्री सरदार बलदेव सिंग. देन आहे उद्योग आणि पुरवठा मंत्री पुरवठा डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी. स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ होते. आता तुम्ही विचार करा, आता तुम्ही बघत असाल पॉलिटिक्स, तर तुम्हाला जे मंत्री किंवा जी सरकार पार्टी गव्हर्नमेंट मध्ये नाहीये, अशी जर का पार्टी असेल तर ती दुसऱ्या पक्षाच्या मंत्रीला हे ठेवते का? मंत्री देते. ते कोएलिशन सरकारमध्ये होते. हे कोएलिशन सरकार नव्हतं का? कोएलिशन म्हणजे युती वगैरे. ही युती सरकार नव्हतं. हे फुल ऑन कट्टर हे होते, काँग्रेसचे विरोधी होते. तरी पण यांना पहिल्या भारतीय मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं, कारण की तेव्हाची माणसं खूप चांगली होती त्यामुळे. तर 3 काँग्रेसी मंत्री होते, B.R. आंबेडकर, सरदार बलदेव सिंग आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी. त्यांची पार्टी पण लिहा. कधी कधी विचारलं जातं B.R. आंबेडकर कुठल्या पार्टीशी हे होते, निवडून आलेले. तर शेड्यूल कास्ट फेडरेशन. सरदार बलदेव सिंगची पार्टी कुठली होती? तर पॅन्थिक पार्टी. आणि श्यामाप्रसाद मुखर्जीची हिंदू महासभा. क्वेश्चन डायरेक्टली विचारला जातो की स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये नॉन काँग्रेसी मिनिस्टर कोण होते? तुम्हाला एक डायरेक्टली हे तिन्ही एकदाच देणार नाहीत, फक्त एखादा सरदार बलदेव सिंग देतील आणि बाकीचे काँग्रेसचे देतील. कधी कधी भाभा वगैरे देतील. त्यामुळे हे पूर्णच्या पूर्ण तुम्हाला पाठ करून ठेवायचं. हिंदू महासभा. सॉरी, हिंदू महासभा. सभा. ओके. आता जर तुम्ही जे बीजेपी बघताय त्याची पॅरेंट पार्टी. सरदार बलदेव सिंग. पॅन्थिक पार्टी PNTHIC. आणि SCF मीन्स शेड्यूल कास्ट फेडरेशन. ओके.
आणि तुम्ही जर का नीट नोटीस केलं तर स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये एक फिमेल मिनिस्टर पण होती. राजकुमारी अमृतकर. हेल्थ मिनिस्टर, आरोग्य मंत्री. झालं लिहून एवढं? करू ना? स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? क्वेश्चन बोला. स्वतंत्र भारत 1947 स्वतंत्र भारताचा असा क्वेश्चन आला की स्वतंत्र भारताचा पहिला. लॉर्ड विल्यम बेटिक. सॉरी, लॉर्ड विल्यम बेटिक. नो स्वतंत्र भारताचा 1947. तुम्ही सांगताय ते 1833. ते स्वतंत्र भारत नव्हतं, ते आपण पारतंत्रच होतो, राईट? लक्ष ठेवा नीट. स्वतंत्र भारताचा जेव्हा आपल्याला स्वतंत्र भेटलं 1947 15 ऑगस्ट, स्वतंत्र भारताचा कोण होता? गव्हर्नर जनरल. पीएम होते, ऍक्च्युली पीएम होते ते ब्रिटिश मध्ये होते त्यावेळेस होता लॉर्ड माउंटबॅटन. नाव ऐकलं असेल तुम्ही, लिहून घ्या, लॉर्ड माउंटबॅटन. नीट लिहून घ्या, स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन. त्याच्या खालतीच लिहा स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. कन्फ्युज होऊ नका. आयोग हेच काय तुम्हाला कन्फ्युज करण्याचा प्रयत्न करता. स्वतंत्र भारताचं बोललं की तुम्ही इकडे जाता एक तर, नाहीतर इथे येऊ शकता किंवा इथे जाऊ शकता. पण तुम्हाला नीट वाचायचे प्रश्न. स्वतंत्र भारताचं विचारलंय की स्वतंत्र भारताचा भारतीय विचारलंय. जर का स्वतंत्र भारताचा पहिला भारतीय विचारला तर सील राजगोपालाचारी. फक्त विचारलं की स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता, तर लॉर्ड माउंटबॅटन हा शेवटचा हे पण होता, व्हॉइसरॉय पण होता भारताचा. तुम्हाला माहिती असेल तर 3 जूनला जी फाळणीची घोषणा केली त्याला लॉर्ड माउंटबॅटन घोषणा असंही म्हटलं जातं, या माउंटबॅटन योजना असं म्हटलं जातं, ती हेनीच केली. लिहिलंय सर एक मिनिट. एक मिनिट. द्या. सर लॉर्ड माउंटबॅटन लास्ट व्हॉइसरॉय पण होता ना? हो,
लास्ट व्हॉइस. मी सांगतो तुम्हाला, फक्त लिहून घ्या, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जस्ट लिहून घ्या. आणि स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी. एवढं लिहून झालं की सांगा, तुम्हाला एक्सप्लेन करतो. झालं सर. झालं. नाईन्टीन 47 ला 15 ऑगस्टला आपल्याला स्वतंत्रता भेटला. राईट. आपली तोपर्यंत आपली घटना बनवून झाली नव्हती. करेक्ट. 1947च्या अगोदरपर्यंत आपल्या भारतामध्ये गव्हर्नर व्हॉइसरॉय असायचं. त्याला गव्हर्नर जनरल किंवा व्हॉइसरॉय तेच म्हटलं जातं. तर तो कोण होता, तर लॉर्ड माउंटबॅटनला तेव्हा पाठवण्यात आलं लास्टला. भरपूर इश्यू चालू होते, सिव्हिल वॉर चालू होतं, कारण की आपल्या इथे फाळणी झालेली इंडिया पाकिस्तानची, मला माहिती असेल. ही जी फाळणी होती ती कोणाच्या योजनेनुसार झाली, तर लॉर्ड माउंटबॅटनच्या योजनेनुसारच झाली. आता तुम्हाला समजेलच यापुढे काय ते. आपण घटना निर्मिती सुरू करूया. सेकंड टॉपिक. घटना म्हणजे काय? कॉन्स्टिट्यूशन. घटना म्हणजे काय? एखाद्या देशाला घटनेची गरज का पडते? राईट. रूल्स अँड रेग्युलेशन. अजून त्यातच आलं लॉ अँड रूल्स अँड रेग्युलेशन. अजून काय? फंडामेंटल राईट्स. तुमच्या देशाचा कारभार चालण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट, तुमचा देशाचा कारभार एका कायद्याद्वारे चालण्यासाठी तुम्हाला घटनेची गरज पडते. त्याला मराठीमध्ये संविधान असे म्हटलं जातं. घटना, संविधान, कॉन्स्टिट्यूशन. जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा सर्वप्रथम आपल्या देशासाठी एक घटना समिती असावी, किंवा एक घटना समितीद्वारे एक घटनेची निर्मिती केली जावी भारतासाठी, स्वतंत्र भारतासाठी. ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली, तर नाव लिहून घ्या. सर्वप्रथम 1934 मध्ये एम.एन. रॉय, मानवेंद्रनाथ रॉय यांचं नाव तुम्ही कम्युनिस्ट मुवमेंट म्हणजे साम्यवादी चळवळ या संदर्भात सुद्धा ऐकाल. भारतामध्ये साम्यवादी चळवळीची सुरुवात करणारे कोण होते, तर मानवेंद्रनाथ रॉय. राईट. आणि यांनी सर्वप्रथम घटना निर्मिती भारतासाठी, स्वतंत्र भारतासाठी एक घटना असावी किंवा तिची निर्मिती केली जावी जी भारतीयांद्वारे केली जाईल, अशी मागणी एम.एन. रॉय यांनी केली. संकल्पना मांडली. देन ऑफिशियली अधिकृत त्या मागणी INC म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसने केली. 1932 मध्ये काँग्रेसने अशी मागणी केली की, ऑफिशियली अशी मागणी केली की भारताची राज्यघटना निर्मिती करण्यासाठी एक घटना समितीची निर्मिती करण्यात यावी. 38 मध्ये नेहरूंनी प्रौढ मतदानावर आधारित
घटना समिती स्थापन करण्याची मागणी केली. एवढं कळलं. तुम्हाला इकडे माहिती असेल, इकडे हे चालू झालेलं आपलं दुसरं महायुद्ध चालू झालेलं. आपल्याला प्रॉमिस करण्यात आलेलं की तुम्हाला इंडिपेंडन्स देण्यात येईल. ओरल प्रॉमिस होतं ते, तोंडी फक्त बोलले गेलेलं. ते ऑफिशियल करण्यासाठी ही मागणी मान्य करण्यात आली. आपली जी घटना निर्मितीची मागणी होती ती मान्य करण्यात आली 1940 ला, 1940 ला. त्याला जी मागणी मान्य झाली त्याला ऑगस्ट संधी असं म्हटलं जातं. मागणी मान्य 1940. हे सिक्वेन्स वाईज समजत चला, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. आता आपली मागणी तर मान्य झाली, तिचा काहीतरी मसुदा तयार करायला पाहिजे. ही मागणी कशी पूर्ण होईल, घटना निर्मिती कशी चालू होईल, राईट. त्यासाठी एक क्रिप्स योजना भारतामध्ये पाठवण्यात आली. या योजनेद्वारे आपली घटना निर्मिती कशी होईल, काय होईल यासंबंधी मसुदा तयार करण्यात आला. पण ही योजना कॅन्सल केली गेली, म्हणजे अमान्य झाली. कारण की जी त्या काळामध्ये दोन इम्पॉर्टंट पार्टी होत्या, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, INC अँड मुस्लिम लीग. तर मुस्लिम लीगने असं म्हटलं की आम्हाला वेगळी घटना समिती हवी, म्हणजे दोन घटना समित्या हवेत असं सांगितलं. आणि INCचं हे म्हणणं होतं की आम्ही विभाजन होऊ देणार. त्यामुळे ही मागणी अमान्य झाली. पण हे लक्षात ठेवा की 1942 मध्ये क्रिप्स योजना आलेली आणि मुस्लिम लीगच्या आग्रहामुळे ही मागणी अमान्य झाली, त्यांची योजना. तुम्हाला माहिती असेल 1942 ला क्विट इंडिया मुवमेंट सुरू झाली. इंग्रजांवरती जास्त प्रेशर सुरू झालं. इकडे 1945 ला दुसरं महायुद्ध संपलं. हिस्ट्री पण जरा कनेक्ट करत चला. दुसरं महायुद्ध संपलं. इंग्लंड जिंकलेली दुसऱ्या महायुद्धामध्ये, पण त्यांची जी आर्थिक स्थिती होती ती एवढी खराब झालेली की त्यांना आपल्यावरती राज्य करणं अवघड जावं लागलं. त्यामुळे त्यांनी घोषित केलं की तुम्हाला स्वतंत्र भेटलं जाईल. त्यासाठी त्यांनी 1946 मध्ये परत आपल्याकडे एक कॅबिनेट मिशन पाठवलं. कॅबिनेट मिशन आलं. याला 3 सदस्य होते. जे क्रिप्स कमिशन मध्ये आणि ह्यामध्ये तिन्ही सदस्य सेम होते. क्वेश्चन कधी कधी येतो, नाव लिहून घ्या. स्ट्रेफोर्ड क्रिप्स, अलेक्झांडर. सर हे सदस्य होते ना? हा, हे सदस्य होते कॅबिनेट मिशनचे. याला दुसरा शब्द पण आहे, त्रिमंत्री योजना. हिस्ट्री मध्ये त्रिमंत्री योजना म्हणून याचा उल्लेख बघा. अलेक्झांडर एव्ही अलेक्झांडर अँड पॅथिक लॉरेन्स. यांनी सर जो पहिलं नाव काय? स्टेफर्ड क्रिप्स, एक क्रिप्स योजना आपण बघितली 1942 ची, त्यामध्ये पण हे तिघच होते क्रिप्स. फक्त एवढं लक्षात ठेवा, क्रिप्स, अलेक्झांडर अँड लॉरेन्स लक्षात ठेवलं तरी चालेल. कारण की तुम्हाला तिथे लिहायचं नाही, तुम्हाला फक्त टिकच करायचं आहे. एवढं जरी लक्षात असेल तरी तुम्ही टिक करू शकता. पॅथिक लॉरेन्स, स्टेफोर्ड क्रिप्स, एव्ही अलेक्झांडर अँड पॅथिक लॉरेन्स. ह्या कमिशननी काय केलं की मुस्लिम लीगला थोड्याफार प्रमाणात कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की दोन घटना समिती नाही होणार, एकच घटना समितीची मंजुरी घेतली. आणि
या कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार घटना समितीची स्थापना झाली नोव्हेंबर 1946 ला. क्वेश्चन डायरेक्टली येतो कोणाच्या शिफारशीनुसार घटना समितीची स्थापना झाली, तर कॅबिनेट मिशनच्या नुसार नोव्हेंबर 1947. तुम्हाला या सगळ्या डेट लक्षात ठेवायचं. ह्या चॅप्टर मध्ये जेवढ्या पण डेट्स आहेत तेवढ्या सगळ्या इम्पॉर्टंट, सर्व लक्षात ठेवायचं. एवढं कळलं? 1946 ला घटना समितीची स्थापना झाली कॅबिनेट मिशन द्वारे. कळलं? काय डाऊट आहे? हॅलो, सर एक मिनिट. बोला. लिहायचं होतं काही? तुम्हाला काही समजत नसेल तर विचारा. मराठी मध्ये समजतंय ना? काय काय जर कुठला शब्द नाही समजला तर सांगा मी. घटना समितीची जी शिफारस केली गेली कॅबिनेट मिशनद्वारे, त्यानुसार घटना समितीची संरचना केली गेली. तर टोटल मेंबर होते 389, 389. त्या काळी आपली जी लोकसंख्या होती भारताची ती होती 89 कोटी आणि प्रत्येक 10 लाखामागे एक सदस्य, याप्रमाणे 389 सदस्य. लक्षात ठेवा, प्रत्येक 10 लाख लोकांमागे एक सदस्याची नेमणूक केली गेली घटना समितीमध्ये. टोटल 390 सदस्य होते. त्यामध्ये 296 सदस्य होते ते गव्हर्नर जनरलचे प्रांत 11 प्रांतांमधून आणि 4 मुख्य आयुक्तांच्या प्रांतांमधून निवडले जाणार होते. हे निवडणुकीद्वारे निवडले जाणार होते. निवडणुकीद्वारे. आणि इकडे होते संस्थानिक. तुम्हाला माहिती होते आपल्या इथे भारतामध्ये राजे रजवाडे संस्थान होते, हे डायरेक्टली नॉमिनेटेड होणार होते. जे राजे होते त्यांच्याद्वारे त्यांचे प्रतिनिधी नॉमिनेशन करून घटना समितीमध्ये पाठवले जाणार होते. कळलं इथपर्यंत? नक्की. आणि एवढं फक्त नॉर्मल लक्षात ठेवा की 15 मेंबर्स, फिमेल 15 मेंबर्स होत्या 389 मध्ये. ओके, एवढं कळलं? रफ करू? हा, हे लिहून घ्या. एक मिनिट सर. British India. 296 seats were allocated. हा, ही ब्रिटिश इंडिया. भारतामध्ये 2 पार्ट होते. एक तर होतं ब्रिटिश इंडियाचं आणि हे होतं प्रिन्सली स्टेट, म्हणजे हे संस्थान. ओके, ब्रिटिश इंडिया मध्ये हे 296 सीट्स होते.
आणि इकडे होते 93 स्टेट्स. कळलं? ब्रिटिश इंडिया म्हणजे हे जे आपले राज्य वगैरे येतात ते. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपलं जे राज्य केलं ब्रिटिशांनी ऑफिशियली ब्रिटिश इंडियावरती होतं. प्रिन्सली स्टेट वरती ऑफिशियली त्यांचं राज्य नव्हतं. त्यांच्यासोबत एक करार झालेला, तुम्ही ऐकलं असेल, डॉक्ट्रिन ऑफ माउंट माउंट से काहीतरी आहे नाव. तो एक करार होता, त्याद्वारे ह्याच्यात फक्त 3 जे होते मिलिटरी, नंतर कर वगैरे, हे फक्त 3 जे होते ते ब्रिटिशांकडे होते. बाकी सगळे हे स्वायत्त होते, ते स्वतंत्र होते. तेवढं लक्षात ठेवू नका, ते फक्त हे लक्षात ठेवा. मध्ये काय लिहिलं 15? 15 फिमेल मेंबर्स आहेत. टोटल 15 फिमेल मेंबर होत्या. झालंय लिहून, हे पण लिहून घ्या. प्रत्येक 10 लाखामागे एक सदस्य. हे नाही लिहिलं तरी चालेल. झालं लिहून, रफ करू. केस. त्याच्या खालतीच एक चार्ट बनवा परत फाळणी नंतर. पंधरा ऑगस्ट 1947 ला आपली जी फाळणी झाली, त्यानंतर ज्या सीट्स पाकिस्तानमध्ये होत्या तिकडे गेल्या आणि आपल्याकडे फक्त 299 सीट्स राहिल्या. त्यामधल्या 229 सीट ब्रिटिश इंडियासाठी होत्या, 70 संस्थानांच्या होत्या आणि 15 महिलांमधल्या 9 महिला आता इंडियाच्या घटना समितीमध्ये राहिल्या. एवढं कळलं? झालं लिहून? सॉरी, स्ट्रक्चर. रफ करू, रफ करू. ह्या 296 जागा होत्या आपण बघितल्या, हे फाळणीच्या अगोदर सगळं होतं. 1940 ह्या ज्या जागा होत्या त्या निवडणुकीद्वारे निवडल्या जाणार होत्या. यासाठी निवडणुका घेतल्या गेल्या जुलै ऑगस्ट मध्ये. 1946 ला त्यांचे निकाल होते, ते पण इम्पॉर्टंट होते. सर्वात जास्त जागा 208 INC इंटरनॅशनल काँग्रेस, 73 जागा मुस्लिम लीग, MU म्हणजे मुस्लिम लीग, ML.
देन 15 जागा ऑदर्स म्हणजे जे छोटे छोटे पार्टीचे लोक होते त्यांच्यासाठी. उलटं दिसतंय का? ते उलटं दिसतंय. झालं लिहून? सर एक मिनिट. 1 minute. Okay, लिहू. इकडे पर्सेंटेज दिलेत ना, पर्सेंटेज पण लिहून ठेवा. कधी कधी आयोग जर का तुम्हाला जास्त हार्ड क्वेश्चन करायचं असेल तर पर्सेंटेज मध्ये पण विचारतं की किती पर्सेंट जागा नॅशनल काँग्रेसने जिंकल्या आणि किती पर्सेंट जागा मुस्लिम लीगने जिंकल्या. 15 काय ते 15 50. 15 हे ऑदर्स आहेत, म्हणजे हे एक एक जागा एक ठीक आहे, एक ठीक एक छोट्या छोट्या पार्टीज होत्या ना, तेव्हाच्या हिंदू महासभा वगैरे असतील, शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल, वेगवेगळ्या पार्टीज होत्या प्रत्येक स्टेटमध्ये, त्यांनी जिंकलेल्या जागा होत्या. सर ही स्वातंत्र्यानंतरची पहिलीच निवडणूक होती ना? नाही नाही, ही स्वातंत्र्य नंतरची नव्हती. इकडे बघा, ही जुलै 1946 ला झालेली. ही निवडणूक फक्त घटना समितीवर सदस्य निवडण्यासाठी झालेली आणि प्रौढ मतदानावर आधारित निवडणूक नव्हती. मोजक्याच लोकांना मतदानाचे अधिकार होते. नीट लिहून घ्या, जुलै ऑगस्ट 1946 मध्ये या निवडणुका झाल्या. झालं लिहून? Yes, sir. आता घटना समितीची निर्मिती झाली. आता घटना समितीची कार्य सुरू होतात, म्हणजे कामकाज. मला जर का टॉपिकचं नाव द्यायचं असेल तर घटना समितीचं कामकाज. डेट वाईज लिहून घ्या आता. 9 डिसेंबर 1946 पहिली बैठक. घटना समिती. घटना समितीची पहिली बैठक आहे ती 9 डिसेंबर 1946 ला झाली. या बैठकीवरती मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला. रिझन तुम्हाला ऑब्विस आहे, त्यांना पाकिस्तान हवा होता आणि त्यांची सीट्स पण कमी आलेले, त्यामुळे त्यांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे इथे उपस्थिती होती ती 211 होती. क्वेश्चन येतं की पहिल्या घटना समितीच्या बैठकीमध्ये उपस्थिती किती होती? 211. डायरेक्टली क्वेश्चन येतो, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे, लिहून ठेवायचं आणि तुम्हाला लक्षात पण ठेवायचं. देन 9 डिसेंबरला अजून काय झालं, तर घटना समितीचे हंगामी अध्यक्ष निवडले गेले. हंगामी अध्यक्ष, नीट वर्डवर लक्ष ठेवा, हंगामी अध्यक्ष. सच्चिदानंद सिन्हा. त्यांची निवड झालेली ती एक फ्रान्सची प्रथा आहे, फ्रान्स पार्लमेंटची प्रथा आहे की सर्वात वयोवृद्ध जो मेंबर असेल त्याला हंगामी अध्यक्ष केलं जातं.
अध्यक्षाचं नाव काय? सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद. सच्चिदानंद. उपाध्यक्ष पण लिहून घ्या, फ्रँक अँथोनी. फ्रँक अँथोनी पुस्तकामध्ये नाही आहे ते नाव. उपाध्यक्ष, व्हाईस प्रेसिडेंट, प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट. झालं लिहून? डिसेंबर 1946 पहिली बैठक झाली. पहिल्या बैठकीमध्ये काय झालं? हंगामी अध्यक्षांची निवड केली गेली, भाषण वगैरे झाली. देन 1946 ला 11 डिसेंबर 1946 ला परमनंट अध्यक्ष होते, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. हे झालं ना लिहून? डेट वाईजच लिहा, मग तुम्हाला लक्षात ठेवायला पण सोपं जाईल. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि घटनात्मक सल्लागार. राजेंद्र प्रसाद, राव, HC मुखर्जी. सरांना निवडलं गेलं ना या हो, पदासाठी? यांना निवडलं गेलं बहुमताने. तुम्हाला माहिती असेल आता कसं निवडलं जातं, सदस्यांच्या मार्फत निवडलं जातं, तसं यांना निवडलं गेलेलं मत घेऊन. ते BN राव घटनात्मक सल्लागार होते. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. BN राव नाव. ते ब्रिटिश काळामधले नावाजलेले सिव्हिल सर्वंट होते. कायद्याचं खूप नॉलेज असणारी पर्सन होता, पण यांची घटनात्मक सल्लागार म्हणून निवड झाली. राजेंद्र प्रसाद तर तुम्हाला माहितीच आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती. ऍडवाइज, कॉन्स्टिट्यूशन ऍडवाइज. एक्स्ट्रा हे ह्याच्याबद्दल काही लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. फर्स्ट चीफ जस्टिस ऑफ ICJ. लिहायचं लिहा, एवढं विचारतील की नाही माहिती नाही, पण जनरल नॉलेज साठी लिहू शकता. ICJ म्हणजे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, युनायटेड नेशनची संस्था आहे, माहिती आहे तुम्हाला. एवढं कळलं? 9 डिसेंबरला काय झालेलं, 11 डिसेंबरला काय झालेलं? 9 डिसेंबरला हंगामी अध्यक्ष निवडले गेलेले. त्यानंतर 11 डिसेंबरला परमनंट अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि घटनात्मक सल्लागार यांची निवडणूक झाली. 2 बैठका झाल्या. आता लिहा 13 डिसेंबर 1946.
हा एस.सी. मुखर्जी आणि व्ही.टी. कृष्णमाचारी आहे ते नंतरच आहे. ते त्याच्यावरती एवढा क्वेश्चन येत नाही. लिहायचं लिहून ठेवा. व्ही.टी. कृष्णमाचारी. हे सेकंड वाईस उपाध्यक्ष होते घटना समितीचे. 1948 पासून होते. दिलं एवढं. 13 डिसेंबर 1946 नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. उद्दिष्टांचा ठराव म्हणजे काय होतं की पुढे येणाऱ्या काळामध्ये जे आपण घटना निर्मिती करणार आहोत त्यामध्ये घटना आपली कशी असेल याचा जो नॉर्मल आराखडा होता ना तो होता. बाकी काही नव्हतं. त्यालाच पुढे जाऊन आपलं जे सरनामा आहे प्रिएम्बल हे जी सुधारित आवृत्ती असंही म्हटलं जातं. कळलं? हा ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन. त्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत त्यांनी काय काय ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन मांडलेत तुम्ही वाचून घेऊ शकता. लक्ष्मीकांतमध्ये दिले आहेत मी ते एवढं सांगत नाही कारण की ते एवढं काही इम्पॉर्टंट नाही. ते परीक्षेला विचारलं जात नाही पण तुमच्या नॉलेजसाठी तुम्ही फक्त रीड करा काय आहे ते. देन हा पास काही झाला की डेट इम्पॉर्टंट आहे. 1947 ह्या डेट इम्पॉर्टंट आहे. डेट तुम्हाला लक्षात ठेवायचे. नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव मांडला. त्याच्यावरती चर्चा झाली. त्यानंतर 22 जानेवारी 1947 ला हा संमत केला गेला घटना समितीचा. राईट एवढं कळलं. आता एवढी मोठी घटना आपल्याला आपली घटना खूप मोठी होती. भारताची घटना ही लोकशाही राष्ट्रांमध्ये सर्वात मोठी घटना मानली जाते. एवढ्या मोठ्या देशाच्या घटनेचं काम करायचं तर तुम्हाला समित्या निर्माण कराव्या लागल्या. प्रत्येक समितीमार्फत त्यांना दिलेलं नेमून देण्यात आलेलं काम करण्यात आलं. टोटल 17 समित्या निर्माण केल्या गेल्या घटना निर्मितीसाठी. त्याच्या सर्वच इम्पॉर्टंट आहेत पण सर्वात इम्पॉर्टंट होती मसुदा समिती. मसुदा समितीने काय केलं तर पूर्णतः घटनेचं मसुदा तयार करण्याची जबाबदारी मसुदा समितीवर होती. याचे अध्यक्ष कोण होते तर बी आर आंबेडकर होते. 7 सदस्य होते यामध्ये. 7 सदस्यांचं नाव लक्षात ठेवणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. झाल्यास पाठ करून टाकायचं. सर्वांकडे बुक आहे का? मी लिहून देतो पटापट लिहून घ्या 7 सदस्यांचं नाव. ड्राफ्टिंग कमिटी असेल बघा तिथे ड्राफ्टिंग.
मसुदा समिती 7 सदस्य, अध्यक्ष बी.आर. आंबेडकर, एन. गोपालस्वामी अयंगर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के. एम. मुन्शी, सय्यद सादुल्ला, टी.टी. कृष्णामाचारी. टी.टी. कृष्णामाचारीच्या अगोदर बी.एल. मित्तल होते. यांचं प्रकृती अस्वस्थ्यामुळे राजीनामा दिलेला यांनी. जाऊ दे, हे नका लिहू, चालेल. टी.टी. कृष्णामाचारी, एन. माधवराव 7 मसुदा समितीचे सदस्य होते. झालं लिहून? यामध्ये टोटल 17 कमिटी होत्या. यामधल्या समित्या लक्षात कशा ठेवायच्या तुम्हाला सांगतो. संघराज्य जिथे दिसेल ना, म्हणजे फेडरल कमिटी त्या नेहरूच्या होत्या. अध्यक्ष लक्षात ठेवायचे. देन प्रांतिक राज्यघटना आणि फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याक सदस्य जी होती ती सरदार पटेल. प्रत्येकाकडे 2-2 समित्या होत्या मोस्टली. मसुदा समितीला बी.आर. आंबेडकर अध्यक्ष विचारले जातात आणि मसुदा समितीमध्ये सदस्य विचारले जातात. देन इम्पॉर्टंट अजून एक होती, राजेंद्र प्रसादांकडे 2 समित्या होत्या. एक होती सुकाणू समिती आणि कामकाज प्रक्रिया. सुकाणूला इंग्लिशमध्ये म्हणतात, नाव बघा ना काय असतं राजेंद्र प्रसादचं काय नाव. स्टेअरिंग कमिटी. त्या बुकमध्ये दिलेल्या कमिट्या त्यांची फक्त एकदा नजरेकडून घालून टाका फक्त. तेवढं तुम्हाला कधीतरी बाय चान्स विचारलं तर विचारतात. जास्त वेळ येत नाही. मोस्टली जे क्वेश्चन येतात ते मसुदा समितीवर येतात, नाहीतर सुकाणू समितीवर येतात. लिहून ठेवा वाटलं सुकाणू समिती. राजेंद्र प्रसाद अध्यक्ष. संस्थाने नेहरू. झालं लिहून? परत मसुदा समितीवरती. यामध्ये काही डेट्स आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत, लिहून घ्या. स्थापना याची झाली 29 ऑगस्ट 1947. त्यांनी आपला जो फर्स्ट मसुदा होता तो कधी सादर केला? फेब 1948 ला. सेकंड मसुदा सादर केला यांनी ऑक्टोबर 1948. आणि थर्ड मसुदा 4 नोव्हेंबर 1948. टोटल कार्य 141 दिवस.
इथे तुम्हाला कशावर क्वेश्चन येईल तर ह्याच्यावरती क्वेश्चन येतो. स्थापना काही झाली, टोटल दिवस किती होते हे विचारत नाहीत मोस्टली, पण ह्याच्यावरती क्वेश्चन येतात. झालं एवढं लिहून? घटना निर्मितीसाठी किती टाइम लागलेला आपल्याला टोटल माहिती आहे कोणाला? दोन वर्ष 11 महिने 18 दिवस. एकूण सत्र किती झालेली? सत्र म्हणजे सेशन्स 11 सत्र आणि एकूण खर्च किती आलेला तर 64 लाख. सत्र म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला काय असतं सेशन. आता कसे आपले पार्लमेंट सेशन होतात, विंटर सेशन, अजून रेनी सेशन्स वगैरे सगळे तसे सेशन्स होते. टोटल 11 सेशन्स आले. देन घटना आपली अंमलात कधी आली? नोव्हेंबर 1949. घटनेमध्ये ही डेट मेन्शन आहे. घटना संमत झाल्याची. या दिवशी तेव्हा 284 सदस्य उपस्थित होते. त्यांनी यावरती साक्षऱ्या केल्या आहेत. स्वाक्षऱ्या म्हणजे साईन. सव्वीस नोव्हेंबर 1949 ला जेव्हा घटने अंमलात आली तेव्हा फक्त ही जी कलम होती ती अस्तित्वात आली. कलम लक्षात ठेवा. ही कलम डायरेक्टली विचारली जातात. मोस्टली ही विचारली जातात तुम्हाला. हा निवडणुकीच्या संदर्भातला कलम होता. हे नागरिकत्वाच्या संबंधित कलम आहे. झालं एवढं लिहून? आता मला सांगा, आपले आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. का प्रजासत्ताक दिन साजरा करतो? कधी करतो आपण इंडिया रिपब्लिक डे? कधी साजरा करतो प्रजासत्ताक दिन? 26. ओके, 26 जानेवारी. का करतो आपण प्रजासत्ताक दिन साजरा?
सांगा. कॉन्स्टिट्यूशन काय? आपले कॉन्स्टिट्यूशन बनून झालेलं 26 नोव्हेंबर 1949 ला, राईट? हा, भारताची राज्यघटना. संविधान निर्मितीचा कार्यक्रम ह्या म्हणजे पूर्ण झालं कार्य या डेटला. मग आपण प्रजासत्ताक होण्याचं किंवा संविधान अंमलात आणण्याचं दिवस 26 जानेवारी 1950 ला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो, कारण की आपण तेव्हा प्रजासत्ताक झालेलो, कारण की आपली जी देश होता तो संविधानानुसार चालण्यास सुरू ह्या देश. हा, संविधान बाबासाहेब आंबेडकर घटनेचा निर्माता असंही म्हटलं जातं, कारण की ते मसुदा समिती. पण 26 नोव्हेंबरला आपलं घटना निर्मितीचा कार्यक्रम संपला. आपण 26 जानेवारी का निवडला डेट? 1 महिन्याचा गॅप, 2 महिन्याचा गॅप तसं बघायला गेलं तर का घेत? केले नाही. कारण त्यावेळेला जे भारताचं जे संविधान आहे ते ह्या दिवशी अंमलात आणलं असेल ना त्यांनी. नाही तसं नाही. हे त्यानुसार त्यांनी start केलं. नाही, ह्या दिवसापासून काही काही रूल स्टार्ट झालेले, जे इम्पॉर्टंट रूल्स होते ते स्टार्ट झाले. तुम्हाला लिहून दिलं नागरिकत्व. पण पूर्णतः म्हणजे आपण जे प्रजासत्ताक झालो आपण म्हणतो, जेव्हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो 26 जानेवारी, तिला दरवर्षी साजरा करतो. तो का साजरा करतो? कारण की आपण 1950 पासून आपलं संविधान अस्तित्वात आलं, म्हणजे असं आपण म्हणतो, राईट? तर हे 2 महिन्याचा कालावधी का घेतला जाईल? हीच डेट का निवड 26 जानेवारी कशी? कारण की 26 नोव्हेंबरलाच पूर्ण काम कम्प्लीट झालेलं. तर आपण 26 नोव्हेंबरला प्रजासत्ताक दिन साजरा करू शकत होतो ना, तर ही डेट का निवड? माहितीये? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर ही का निवडली? कारण की 26 जानेवारी 1930 ला पूर्ण स्वराज्याची घोषणा केली गेली. तुम्ही हिस्ट्री वाचलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की काँग्रेसचे सेशन्स व्हायचे दरवर्षी, राईट? त्या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याची ही घोषणा केली गेली की 26 जानेवारी 1930 ला आपण पूर्ण स्वराज्य हे करायचं, सेलिब्रेट करायचं. त्यांना त्यांच्या प्रती हे करायचं का बोलतात, आदर व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण ही डेट 26 जानेवारी 1950 आपली प्रजासत्ताक दिन होण्याची डेट म्हणून निवडली. त्याला सत्ता मिळाली. प्रजेला सत्ता मिळेल, कारण की ते इथे पहिले डिसाईड झालेलं. त्यामुळे कळलं? तुम्ही कन्फ्युज होऊ नका, कारण की तुम्ही कन्फ्युज व्हाल की 26 नोव्हेंबरला आपली अंमलात आली कॉन्स्टिट्यूशन. आपण 26 नोव्हेंबरला आपण कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून साजरा करतो. घटना समितीची निशाणी काय होती? हत्ती. सचिव HBR. त्या फॅक्च्युअल गोष्टी तर लिहून घ्या, कधी कधी आला तो क्वेश्चन येतो.
सिक्रेट नक्षीकाम जे जे आपले आहे ना समोर त्याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे ना ते कोणी केले तर नंदलाल बोस आणि पीओ राम मनोहर सिंह. बावीस जुलै 1947 ला आपण राष्ट्रध्वजाला मान्यता दिलेली. राष्ट्रध्वज कोणी हे केलेलं इंट्रोड्यूस केलेलं माहिती आहे ना नक्षीकाम कोणी केलेलं? हा व्यंकय्या नायडू. पिंगई व्यंकय्या. व्यंकय्या. चोवीस जानेवारी 1950 ला आपण राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रपती या सगळ्यांना हे केलं मान्यता दिली. आणि ह्या दिवशी अजून एक काय झालेलं जे सर्व सदस्य होते घटना समितीचे त्यांनी घटनेवरती स्वाक्षरी केली. लक्ष असेल तर माहिती असेल तुम्हाला 284 सदस्यांनी कधी स्वाक्षरी केलेली तर 26 नोव्हेंबर 1949 ला. त्यानंतर जेवढे सर्व सदस्य होते 299 यांनी जी स्वाक्षरी केली ती 24 जानेवारी 1950 ला केली. परत एकदा सगळे सदस्य भेटले. पंचवीस जानेवारी हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो मला माहितीये? मतदान दिन का करतो तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना झाली 25 जानेवारी 1950. सव्वीस जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन. देन 28 जानेवारी 1950 ला सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना झाली. झालं लिहून? आपली घटना निर्मिती झाली. लोकशाही राष्ट्रांमध्ये सर्वात मोठी घटना आपलीच. तर आपल्या घटनेवरती टीकाही केलेल्या आहेत. तर आपल्याला घटना बघता आपल्याला टीकाही बघायला लागतात.
कोणी कोणी काय काय टीका केली आपल्यावर. आपल्या घटनेवरती झालेल्या मेन टीकांमध्ये काय आहे तर काँग्रेसचं वर्चस्व. असं का म्हटलं असेल लोकांनी, म्हणजे जे सायंटिस्ट होते, पॉलिटिकल सायन्सचे सायंटिस्ट आहेत, जे घटनेचा अभ्यास करतात, त्यांनी याच्यावरती आपल्या घटनेवर टीका करताना म्हटली की घटनेमध्ये काँग्रेसचे वर्चस्व असतं. तर का म्हटलं असेल? ऑब्व्हियसली गोष्ट होती, काँग्रेसचे सदस्य जास्त होते, त्यामुळे म्हटलेलं ही टीका आहे झालेली. देन जास्त करून वकिलांचं वर्चस्व होतं. हे तुम्ही बघितलं तर सामान्य जनतेपेक्षा जी त्या काळामध्ये वकील हा पेशा खूप महत्वाचा मानला जायचा. वकिलांचं वर्चस्व जास्त होतं. जर का तुम्ही ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन वाचायला गेला तर तुम्हाला वकिलांची लँग्वेज असते, लॉची लँग्वेज, ती जास्त सापडेल. त्यामुळे असं आपल्या घटनेवर टीका केली जाते की वकिलांचं वर्चस्व जास्त आहे आपल्या घटनेत. देन हिंदूंचं वर्चस्व जास्त, असं एक टीका केली जाते. कधी टीका तुम्ही पॉलिटिकल टीका बघताना ना, ऑगस्टिन, चर्चिल, हे दोन पॉलिटिकल सायंटिस्ट आहेत ना, इंडियाच्या टीका केलेल्या आहेत ना, त्याच्यावरती जास्त करून आयोग आपला एमपीएससी क्वेश्चन विचारतो. त्यामुळे तुम्हाला जर कुठे अशी टीका भेटली त्या दोघांनी केलेली आपल्या पॉलिटिक्स रिलेटेड किंवा आपल्या या रिलेटेड, तर ती नोट करायची. एवढं कळलं? काय डाऊट आहे घटना निर्मितीमध्ये? सगळं जेवढं पण दिलंय तेवढं सगळं पाठ करायचं आहे, की तुम्हाला ना 20% तुमचे क्वेश्चन्स यामधून येतात मोस्टली, या टॉपिक मध्ये. घटना निर्मिती आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे. काही डाऊट आहे आता यामध्ये झालेल्या मध्ये? पुढचा टॉपिक सुरू करायचा. थोडस होईल, थोडंसच आहे, जास्त नाही. आपल्याला फक्त बघायचं आहे, घटनेशी रिलेटेडच बघणार आहोत आपण. घटनेमध्ये जी परिशिष्ट आहेत ती बघायची, तुम्हाला ती पाठ करायची आहेत, परिशिष्ट आणि स्त्रोत, एवढंच घ्यायचं. टोटल परिशिष्टे किती होती घटनेमध्ये जेव्हा घटना संमत झाली? 395 आर्टिकल्स, राईट. परिशिष्टे किती होती संमत झाली तेव्हा? आठ परिशिष्टे, आणि 22 भाग. ते कधी होतं? 1950 ला. सध्या 20 मध्ये अराउंड 490 प्लस कलम आहेत. परिशिष्टे आहेत 12 परिशिष्टे आणि 25 भाग. तुम्हाला डाऊट असेल की 395 आर्टिकल्स पाठ करायचे, तर एवढे आर्टिकल्स कधी पाठ नाही करायचे. त्यातले म्हणजे जे इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतात, जसं की झालं मूलभूत अधिकाराचे आर्टिकल्स झाले, फंडामेंटल राईट्सचे, मार्गदर्शक तत्वे झाली, देन फंडामेंटल ड्युटीज झालं 51A, आणि काही काही जे आर्टिकल्स आहेत जसे 368 वगैरे आहेत, आणीबाणीचे आर्टिकल्स आहेत, जे इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहेत ना, नाही बोललं तरी 100 आर्टिकल्स तुम्हाला पाठ करायचे, इझिली होतात, एवढं काही नाही. हा हा हो 25 भाग.
एवढं लिहून झालं. परिशिष्ट म्हणजे शेड्यूलचा. आता ही जी 12 शेड्यूल्स आहेत म्हणजे परिशिष्ट आहेत ही तुम्हाला पाठ करायची आहेत. सिम्पल पाठ होतात. त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे ही पाठ करायची. 2020 म्हणजे सध्याच्या काळात ही 1950चा जेव्हा संमत झाली आपली घटना तेव्हा एवढे हे होते आपल्या घटनेमध्ये. 395 कलम, 8 परिशिष्ट, 22 भागामध्ये विभागले. आणि आताच्या काळामध्ये 490 पेक्षा जास्त कलम आहेत, 12 परिशिष्ट आहेत आणि 25 भाग आहेत. झालं. पटापट लिहून घ्या. परिशिष्ट, पहिलं परिशिष्ट कशा संबंधित आहे? राज्याचे नाव आणि अधिकार क्षेत्र. ते जे पुढे 1 ते 4 लिहिले नाही कलम आहेत ना. सेकंड आहे वेतन, भत्ते आणि विश्रांतिकार. जे आपले संविधानिक पद आहेत सगळी, जसं की राष्ट्रपती झालं, राज्यपाल झालं, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झाले, हायकोर्टाचे न्यायाधीश झाले, आपलं जे ऑडिटर कंट्रोलर जनरल असतात ते पण झाले, किंवा राज्याचे मुख्य राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष वगैरे झाले. या सर्वांचे जे वेतन किंवा विषयाधिकार आहे हे दुसऱ्या परिशिष्टामध्ये आहे. सिंपल लक्षात ठेवायचं, पगार वगैरे कोणाचे काय आले तर सेकंड परिशिष्ट. त्यातली कलम लिहून देत नाही, खूप कलम आहेत त्यामध्ये. देन शपथ आणि वचननामा. तुम्हाला माहिती असेल कुठलाही मुख्यमंत्री असो किंवा पीएम असो त्यांना शपथ किंवा वचननामा घ्यावा लागतो. जेवढे पण शपथ आणि वचननामाचे फॉर्मॅट आहेत ते त्या तिसऱ्या परिशिष्टामध्ये दिलेले आहेत. सिंपल लक्षात ठेवा, पहिला येते राज्य, दुसऱ्या नंतर त्यांना जे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी वेतन आणि भत्ते, नंतर त्यांनी शपथ घेतली. शपथ. ओके. चौथं आहे राज्यसभा. राज्यसभा माहिती असेल तुम्हाला, जागांचे वाटप. येस.
या दोघांवरती मोस्टली क्वेश्चन येतात. ST1 जे शेड्यूल ट्राईब क्षेत्र व जमाती यांचे प्रशासन करण्यासाठी वेगळी तरतुदी आहेत, त्या आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर मोस्टली म्हणजे पर्टिक्युलरली आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम मधील जे आदिवासी क्षेत्र आहेत त्यांचं प्रशासन कशा प्रकारे केलं जाईल त्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या 6व्या परिशिष्टामध्ये. 5वं आणि 6वं शेड्यूल ट्राईबशी संबंधित आहेत, लक्षात ठेवायचं. आणि हे लक्षात ठेवायचं आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम डायरेक्ट विचारलं जातं, तर असं लक्षात ठेवू शकता तुम्ही आमे त्रिमी शॉर्ट फॉर्म मध्ये. नाईन्टीन 1935च्या ऍक्ट मध्ये बघितलेलं आपण सूची होत्या त्या लिस्ट्स होत्या. केंद्र सूची आहे, राज्य सूची, समवर्ती सूची. 7व्या परिशिष्टामध्ये आपण त्याचा समावेश केलेला आहे. सूची म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काय झालं की पर्टिक्युलरली जे विषय असतात ते काही केंद्राच्या अंतर्गत येतात. उदाहरण द्यायचं झालं तर रेल्वे केंद्राच्या नियंत्रणात येते, राईट. पोलीस राज्याच्या नियंत्रणात येतात. आता काही काही विषय आहेत ते दोघांच्याही नियंत्रणात न येतात, त्यासाठी दोघांसाठी वेगवेगळे कायदे, त्याला समवर्ती असं म्हटलं जातं. पुढे आपण जेव्हा बघू समवर्ती सूची तेव्हा मी तुम्हाला सांगेन. शॉर्ट म्हणजे एवढंच लक्षात ठेवा की जे विषय केंद्राच्या नियंत्रण येतात त्याच्यावरती केंद्र कायदे करू शकतं ते त्या विषय म्हणजे केंद्र सूची. ज्यावरती राज्य कायदे करू शकतात त्या विषय म्हणजे राज्य सूची. ज्यावरती दोघंही कायदे करू शकतात ते विषय म्हणजे समवर्ती सूची. तुमच्यासाठी सेंटर, स्टेट अँड कॉम्प्रेस. घटनेने मान्यता दिलेली भाषा. स्टार्टिंगला 14 होत्या, करंटली 22 आहे. 8वं आलं की लक्षात ठेवायचं भाषा, 7वं आलं की लक्षात ठेवायचं सूची. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी बस झालं, कारण की तुम्हाला फक्त हे ठीकच करायचं. त्याला स्टार करून ठेवा, इथे खालती लिहा. जेव्हा आपली घटना अस्तित्वात आली तर टोटल परिशिष्ट किती होती? शेड्यूल्स 8 शेड्यूल्स होते. त्यानंतर जी पहिली घटना दुरुस्ती झाली त्यानुसार त्यांनी 9वं परिशिष्ट आपल्या घटनेमध्ये ऍड केलं गेलं. ते कुठलं होतं? जमीन सुधारणा विषयीचे कायदे. आर्टिकल होतं 31B. कळते? लँड रिफॉर्म. खालती इथे ब्रॅकेट मध्ये लिहा, पहिल्या घटना दुरुस्तीने समावेश. घटना दुरुस्तीवर इम्पॉर्टंट. देन 10वं पक्षांतर विरोधी कायदा.
52वी घटना दुरुस्ती. पक्ष अँटी डिफॉर्मेशन लॉ. डिफॉर्मेशन पक्षांतर विरोधी कायदा. माहिती आहे तुम्हाला काय आहे पक्षांतर विरोधी कायदा? शॉर्ट मध्ये सांगायचं तर समजा आता हा ए पर्सन आहे, हा समजा काँग्रेसच्या ह्याच्यावरती निवडून आलाय. निवडून आल्यानंतर जर का त्यांनी पक्षांतर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं जे सदस्यत्व असेल ते व्हॅलिड नसेल, ते कॅन्सल होईल. शॉर्ट मध्ये सांगायचं एवढंच लक्षात ठेव. जर का तो दुसऱ्या कुठल्या पार्टीच्या ह्याच्यावरती निवडून येतोय आणि तो जर का निवडून आल्यानंतर दुसऱ्या पार्टीमध्ये जायचा त्यांनी प्रयत्न केला तर त्याचे जे सदस्यत्व असेल किंवा त्यांनी निवडणूक लढवली असेल ती अमान्य होईल. तो हा कायदा पक्षांतर विरोधी कायदा. 52व्या घटना दुरुस्तीने हे परिशिष्ट आपल्या राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. लास्टचे दोन आहेत 11वं परिशिष्ट आणि 12वं. माहिती आहे कोणाला 11 12 परिशिष्ट काय? स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल कधी ऐकले? 73वी 74वी घटना दुरुस्ती. तुम्ही जे गावामध्ये राहता ते जे सरपंचाची निवडणूक होते त्या निवडणुकीला जे घटनात्मक स्थान मिळालं ना ती 73वी घटना दुरुस्ती. त्यामध्ये पंचायतीचे अधिकार वगैरे होते ते शेड्यूल आहे. नगरपालिका, तुम्ही जर नगरपालिकेत राहता, महानगरपालिकेत राहता, इथे तुमची नगरसेवकाची निवडणूक होते, नगराध्यक्षाची निवडणूक होते, ते संबंधित जे अधिकार आहेत ते सगळे या शेड्यूल मध्ये आहेत. त्यांना जे घटनात्मक स्थान आहे, पहिलेही निवडणुका होत होत्या, त्यांना जे घटनात्मक स्थान होतं ना ते 73 74 घटना दुरुस्ती. हे आपण मेन्स ह्याच्यावरती भरपूर क्वेश्चन येतात, ते आपण मोठा टॉपिक आहे नंतर शिकणार आहोत पुढे. आता शॉर्ट मध्ये एवढं लक्षात ठेवा 12 परिशिष्ट आहेत आणि तुम्हाला हे जे 9 नंतर झालेले परिशिष्ट आहेत ते लक्षात ठेवायचे. आणि क्वेश्चन कशावर येतात? 10 9 11 12 आणि 4 and 5 3 2 त्याच्यावरती क्वेश्चन मोस्टली येतात या परिशिष्टांवर डायरेक्टली येतात. झालं लिहून? आतापर्यंत शिकवल्याबद्दल काय डाऊट? कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. मला कोणाला असेल तर काही विचारावे ना, घाबरू नका. आणि तुम्हाला सर्वांना एक सांगायचं आहे, जे आपण शिकवले त्याबद्दल टेस्ट होणार आहे, वीकली टेस्ट होणार आहे. तुम्हाला अगोदर सांगितलं जाईल कुठल्या टॉपिकवर टेस्ट होईल, ती वीकली टेस्ट घेतली जाईल तुमची. त्यामुळे सगळ्यांनी जे जे शिकवलं जाते ते रिवाइज करत चला. आणि काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. पहिलेचंही झालेलं आणि आत्ताचंही कशाबद्दल तुम्ही विचारा, कोणाला काय असेल विचारू. आहे डाऊट कोणाला काय? थांबवायचं लेक्चर.